हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या रविवार 7 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क प्राजक्ताने कायमचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजी मामी जे काही बोलल्या त्यामुळे प्राजक्ताला खूप वाईट वाटलं आणि मग प्राजक्ताने कोणालाही न सांगता, भाग्या किंवा मामाला न सांगता घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती घराबाहेर पडली. आणि त्याच वेळेस एक भरधाव येणाऱ्या गाडीने तिला उडवलंच असतं. प्राजक्ताचा जीव गेलाच असता, पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. आणि इकडे सुलक्षणा काहीही करून लवकरात लवकर प्राजक्ता आपल्या घरी यायला पाहिजे याची वाट पाहतीये, पण प्राजक्ता काही फोन उचलायला तयार नाहीये. मग प्राजक्ता ही घरी परत कधी येईल का? प्राजक्ताचा जीव वाचणार का? सुलक्षणाची सून म्हणून, आलोकची बायको म्हणून ती सूर्यवंशींच्या घरी जाईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही हॉलमध्ये असते, खूप दुःखी असते. तर आजी, कौस्तुभ आणि तृप्ती त्यांच्या रूममध्ये असतात. आजीला खूप राग आलेला असतो. आजी चिडून म्हणते, ती प्राजक्ता नाहीये तर ती अवदसा आहे, अवदसा. ज्याच्या आयुष्यावर तिचा प्रभाव पडतो ना, त्याचं वाटोळं होतंच. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत असते. तर तृप्ती म्हणते, आई आजी असं काय बोलताय तुम्ही? थोडं हळू बोला ना. तर आजी आणखीन ओरडून म्हणते, मी बोलणार, जोरात बोलणार. मला काय कोणाच्या बापाची भीती आहे का? हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तर आजी चिडून म्हणते, ही सगळी ना जावई बापूंची चूक आहे. जावई बापूंनी लहान असताना आईबाप नाही, आधार नाही म्हणून त्या प्राजक्ताला स्वतःच्या घरात ठेवून घेतलं. स्वतःच्या मुलांच्या ताटातला घास तिला खायला दिला आणि या प्राजक्ताने त्याचे पांग असे फेडले. भाग्याचं आयुष्य तिनेच बर्बाद केलंय. नाहीतर आज भाग्याचं लग्न ठरलेलं असतं. त्या प्राजक्तामुळेच आज भाग्याचं लग्न मोडलंय. भाग्याच्या आयुष्यात दुःखाचं कारण म्हणजे ती प्राजक्ता आहे. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. आजी तोंडाला येईल ते बोलत सुटलेली असते. ती अवदसा आहे, ती करंटी आहे, ती ज्याच्या आयुष्यात ज्याच्या घरात राहील त्याचं फक्त वाटोळ होईल, वाईट होईल, चांगलं कधीच होणार नाही. आणि एवढं सगळं वाईट ऐकून प्राजक्ता खूप रडू लागते. तिला हे सगळं सहनच होत नाही आणि ती दुःखी होऊन आपल्या रूममध्ये येते. तेव्हा तिला दिसतं की भाग्या तेथे दुःखी होऊन बसलीये. भाग्याकडे पाहून प्राजक्ताला आणखीनच वाईट वाटतं. प्राजक्ता ठरवते, आजी जे काही बोलली ते अगदी योग्य बोलली. माझ्यामुळेच भाग्यावर आज हा प्रसंग ओढवलाय. माझ्यामुळेच तिचं लग्न मोडलंय आणि मी या घरात राहायला नको. माझ्यामुळे भाग्याच्या आयुष्यात कधीही आनंद येणार नाही. असा विचार करून प्राजक्ता तिची पर्स घेते आणि आता हे घर सोडून कायमचं निघून जायचं असं ती ठरवते. प्राजक्ता ही एकदा भाग्याकडे पाहते. भाग्या कदाचित झोपी गेलेली असते, त्यामुळे तिला कळत नाही की प्राजक्ता घर सोडून चालली आहे. प्राजक्ता भाग्याकडे एकदा प्रेमाने पाहते आणि मग रूम बाहेर पडते. प्राजक्ता हॉलमध्ये येते. तेव्हा तिला आठवतं की आज मामी काय म्हणाली होती. मामी म्हणाली होती, जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत प्राजक्ता मला या घरात नकोय. मला भाग्यावर काय, या घरावर सुद्धा त्या प्राजक्ताची सावली पडायला नकोय. हे आठवून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. त्यानंतर प्राजक्ताला आठवतं, मामी मामाला हे सुद्धा म्हणाली, जोपर्यंत प्राजक्ता या घरात आहे तोपर्यंत मी अन्नाचा एक घास खाणार नाही. तोपर्यंत मी उपाशी राहील. मग मी मेले तरी चालेल, पण प्राजक्ताला आता या घरात मी सहन करू शकत नाही. ती या घरात राहणार नाही. हे सगळं आठवून प्राजक्ता रडू लागते. प्राजक्ता शेवटच्या वेळेस आपल्या या घराकडे पाहते. डोळे भरून घरातील प्रत्येक कोपरा आपल्या मनात साठवून घेते. पण मामी तिच्याशी कसं वागते? भाग्याचं लग्न मोडल्यानंतर मामी तिला काय काय बोलली, तिला काय काय दूषणं दिली. तुझी या घरात गरज नाहीये. तू भाग्याला लागलेली कीड आहेस, तिला लागलेला शाप आहेस, तिची पाठराखी नाही असं ती बोलली. हे सगळं आठवून प्राजक्ता खूप दुःखी होते. प्राजक्ता ही घराबाहेर येते. घराबाहेर येऊन संपूर्ण घराकडे पुन्हा एकदा डोळे भरून पाहते आणि आता या घरात पुन्हा यायचं नाही. आजपासून हे घर मला पोरकं असा विचार करून प्राजक्ता हे घर सोडून कायमची निघून जाते. पाहता पाहता रात्र झालेली असते आणि इकडे आलोक हा डायनिंग टेबलवर
त्याच्या जीवनाची वाट पाहत असतो. तो घड्याळात पाहतो तर 6:59 झालेली असतात आणि त्याला क्लिअर 7 वाजेच्या ठोक्यावर जेवण हवं असतं, नाहीतर तो कसा चिडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंबिका ही नोकराला सांगून जेवणाची थाळी तयार करत असते. तेवढ्यात सुलक्षणा तेथे येते आणि म्हणते, अगं अंबिका, 7 वाजत आलेत आणि तुला माहिती आहे ना, जर 7 वाजता त्याला जेवण मिळालं नाही तर तो चिडेल. अंबिका म्हणते, हो वहिनी, मी तयार करूनच घेते. आणि सुलक्षणा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, थोडं आधी करायला हवं ना, आता जर थोडाही उशीर झाला ना तर तो किती चिडेल तुला माहिती आहे ना, उगाच घरात पुन्हा रागराग होईल. आणि आलोक हा घड्याळाकडेच पाहत असतो की 7 कधी वाजतात. अंबिका ही कसं बसं ताट तयार करते आणि आलोक समोर नेऊन ठेवते आणि त्याच वेळेस 7 वाजतात. म्हणजे 2 ते 3 सेकंद आधीच आलोक समोर जेवण येतं. त्यामुळे आलोकचा पारा चढत नाही आणि आलोक हा जेवण करू लागतो. सुलक्षणासुद्धा सुटकेचा निश्वास सोडते की आज वेळेवर जेवण तरी गेलं. अंबिका म्हणते, सावकाश खा बरं. आलोक काहीच बोलत नाही आणि त्याचं जेवण करत असतो. तेवढ्यात प्रीती तेथे येते आणि सुलक्षणाला सांगते, मी केव्हाचा त्या प्राजक्ताला कॉल ट्राय करते, पण ती फोन स्विच ऑफ करून बसली आहे, माझा फोनच उचलत नाही आहे. हे ऐकून सुलक्षणाला खूप राग येतो आणि तेवढ्यात प्रीतीची मुलं समर आणि समायरा तेथे येतात आणि जोरजोरात प्लेट वाजू लागतात. आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण पाहिजे, आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण पाहिजे. अंबिका त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, अरे डायनिंग टेबलवर बसा, वाजू नका. पण हे सगळा गोंधळ ऐकून आलोकला मात्र खूप राग येतो. आलोकला हा आरडाओरडा, हा गोंधळ बिलकुल सहन होत नाही. ही गोष्ट अंबिकाच्या लक्षात येते. सुलक्षणा मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण मुलं काही शांत होत नाही, आरडाओरडा करत असतात. त्यामुळे आलोक त्यांच्याकडे रागारागाने पाहतो. तर दुसरीकडे प्राजक्ता ही रस्त्याने चालत जात असते, पण तिचं कशातही लक्ष नसतं. आपण रस्त्याच्या मधोमध चाललोय की काय हे तिला काहीच समजत नाही. तिला फक्त आठवत असतं की आज घरात काय घडलं. मामीने मला या घरात राहायचं नाही असा आदेश सुनावला हे तिला आठवतं. आजी काय बोलली हे तिला आठवतं. आणि मग कौशिकने सगळ्यांसमोर सांगितलं की मला भाग्या कधी आवडतच नव्हती, माझं तर प्राजक्तावर प्रेम आहे आणि मला प्राजक्ताशी लग्न करायचं आहे. हे सगळं तिला आठवतं आणि प्राजक्ता खूप दुःखी होते, रडू लागते. भाग्या तिला म्हणाली, आधी मला हे कळायला पाहिजे होतं की कौशिकला तू आवडतेस, मी नाही, माझंच चुकलं. म्हणून भाग्या किती दुःखी झाली होती हे प्राजक्ताला आठवतं आणि प्राजक्ता ही रस्त्याने चालत असते. या सगळ्या दुःखामुळे, या सगळ्या विचारांमुळे तिला कसलंही भान राहिलेलं नसतं. ती रस्त्याच्या मधोमध चालत असते आणि त्याच वेळेस एक भरधाव वेगाने येणारी गाडी चक्क प्राजक्तासमोर जोरात येऊन ब्रेक दाबते. प्राजक्ता थोडक्यात वाचते. या गाडीच्या आवाजामुळे प्राजक्ता खूप घाबरते, जोरात ओरडते आणि हा गाडीवाला माणूस खूप चिडतो. म्हणतो, ओ मॅडम, मरायचं आहे का तुम्हाला? रस्त्याच्या मधोमध कुठे चालताय? व्हा बाजूला. प्राजक्ता त्याला सॉरी म्हणते आणि रस्त्याच्या बाजूने चालू लागते. तर इकडे अंबिकाला समजतं की समर आणि समायराच्या गोंधळामुळे आलोक खूप चिडलाय. अंबिका या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करते, शांत व्हा मुलांनो, शांत व्हा. पण हे दोघे काही ऐकत नाही. आलोकच्या सहनशक्तीच्या पलीकडे हे जातं आणि मग आलोक रागारागाने उभा राहतो. त्यामुळे अंबिका, सुलक्षणा, प्रीती चांगल्याच घाबरतात की आता आलोक काय करणार. प्रीती म्हणते, अडवा त्यांना. आलोक, तुम्ही हे काय करताय? लहान मुलं आहेत ती, त्यांना काही करू नका, त्यांच्यावर रागवू नका. कोणाची हिंमत होत नाही आलोकला थांबवण्याची आणि मग आलोक या 2 लहान मुलांच्या जवळ येतो. प्रीती घाबरून डोळे बंद करते, पण आलोक या दोघांचे हात पकडतो आणि या दोघांना प्रेमाने समजावून सांगतो, आपण जेवायला बसलो आहोत ना, मग असं उभं राहून जेवायचं नसतं, डायनिंग टेबलवर बसून जेवायचं असतं, कळलं की नाही? आलोक या मुलांवर चिडला नाही, उलट त्यांना समजावून सांगतोय. हे पाहून सुलक्षणा, अंबिका, प्रीती यांना आश्चर्य वाटतं. या मुलांना आलोक विचारतो, कळलं की नाही? चला डायनिंग टेबलवर बसून जेवूया. ही मुलं आलोकला टर्र घाबरतात. आलोक आपल्या डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. प्रीती चिडून म्हणते, हे सगळं काय होतं? आणि ती समर आणि समायराला घेऊन तेथून निघून जाते. अंबिका ही सुलक्षणाजवळ येते आणि विचारते, तुमची अशी इच्छा आहे की प्राजक्ताने या घरात काम करावं, पण लग्नाआधी जर प्राजक्ताने हे सगळं पाहिलं, आलोकचा स्वभाव पाहिला, तर प्राजक्ता त्याच्याशी लग्न करेल का? सुलक्षणाला सुद्धा खूप काळजी वाटते. अंबिका म्हणते,
मला खरंच भीती वाटतेय की आलोकचं असं वागणं पाहून प्राजक्ता त्याच्याशी लग्न करायला नकार देऊ शकते आणि मागील 15 वर्षांपासून मी आलोकला सांभाळतेय. तो कधी कसा वागेल हे मला अजून कळत नाहीये. प्राजक्ताचं लग्न त्याच्याशी झालं तरी ती त्याला सांभाळू शकेल का? ती त्याला बरं करू शकेल का? हा प्रश्न सुलक्षणाला सुद्धा पडतो की माझी निवड योग्य आहे की नाही. आणि इकडे प्राजक्ता समुद्राच्या किनारी येऊन बसते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तिने ठरवलेलं असतं की आज घरी जायचं नाही. आजी आणि मामीच्या इच्छेप्रमाणे तिने कायमचं घर सोडलेलं असतं. आणि इकडे प्रीती ही पुन्हा पुन्हा तिला कॉल करत असते. सुलक्षणा आणि अंबिकासुद्धा तेथेच असतात. आणि एके वेळेस शेवटी प्राजक्ताचा नंबर लागतो. प्राजक्ताच्या फोनची रिंग येते. प्राजक्ता विचार करते नक्कीच मामीचा फोन असेल. मामी तसा माझा रागराग करते पण ती माझ्यावर तेवढं प्रेमही करते असा विचार करून प्राजक्ता ही पर्समधून मोबाईल बाहेर काढते. तर तिला दिसतं की प्रीतीचे असंख्य मिस कॉल आहेत. एवढे मिस कॉल कुणी केले? हा कोणाचा नंबर आहे? असा विचार करून प्राजक्ता ही प्रीतीला कॉल लावते. स्वतःहून प्राजक्ताचा कॉल आला त्यामुळे प्रीती खूप खुश होते आणि सुलक्षणा अंबिकाला सांगते प्राजक्ताचा कॉल आलाय. या दोघीही खुश होतात आणि प्रीतीजवळ येतात. प्रीती प्राजक्ताचा कॉल रिसीव करते आणि विचारते अगं प्राजक्ता तू कोठे आहेस? किती वेळचा मी तुला कॉल ट्राय करते, तुझा फोन का लागत नव्हता? प्राजक्ताला काही कळतच नाही अशी आपुलकीने चौकशी करणारी कोण आहे. हिचा तर आवाज मी ओळखत नाही. प्राजक्ता विचारते कोण आहात तुम्ही? तर प्रीती सांगते मी सूर्यवंशी निवासमधून बोलतीये. आज तू इंटरव्ह्यूसाठी आली होती ना, तुला जॉब हवा होता. आम्हाला तुला भेटायचं आहे. आत्ताच्या आत्ता जेथे कोठे असशील तेथून सूर्यवंशी निवासमध्ये निघून ये. हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते यावेळेस? तर प्रीती सांगते हो यावेळेस, कारण स्वतः सुलक्षणा सूर्यवंशी तुझी वाट पाहताय, त्यांनी तुला भेटायला बोलवलं आहे. असं म्हणून प्रीती फोन कट करते. प्राजक्ता विचार करते स्वतः सुलक्षणा सूर्यवंशी माझी वाट पाहताय, मग तर भेटायला जायलाच हवं. आणि प्राजक्ता ही लगेच सूर्यवंशी निवासकडे यायला निघते. इकडे प्राजक्ता येणार म्हणून सुलक्षणाला खूप आनंद झालेला असतो. सुलक्षणा म्हणते प्राजक्ता नक्की येणार आणि ती अंबिकाला सांगते प्राजक्ताचं चांगलं स्वागत व्हायला हवं. प्राजक्ताला कोणताही त्रास व्हायला नको आणि वॉचमॅनला सांगून ठेव की तिला थांबू नका, अडू नका, डायरेक्ट आतमध्ये सोडा. अंबिका हो म्हणते आणि तेवढ्यात तेथे सुलक्षणाची असिस्टंट येते आणि म्हणते मॅम मी प्राजक्ताची सगळी माहिती काढली आहे. तर प्रीती अंबिकाला म्हणते आल्या डोनाल्ड ट्रम्प, आता अख्ख्या देशाचं काय जगाचं राजकारण बदलणार आहे. अंबिका चिडून म्हणते अगं काय बोलतेस तू, चल बरं इथून. आणि मग या दोघी तेथून निघून जातात. सुलक्षणा विचारते काय माहिती मिळाली आहे सांग. असिस्टंट सांगते तुम्ही जसं मला सांगितलं होतं तशी मी प्राजक्ताची आणि तिच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती काढली आहे. पण मॅम आपल्याला थोडा उशीर झाला आहे, कारण आजच प्राजक्ताला पाहण्यासाठी तिच्या घरी मुलगा आला होता. कदाचित तिचं लग्न जमलं असेल. सुलक्षणा म्हणते फक्त पाहायला आलाय ना, लग्न जमलं असेल पण लग्न झालं तर नाही आहे ना. जमलेलं लग्नसुद्धा मोडता येतं. हे ऐकून या असिस्टंटला मोठा धक्काच बसतो. इकडे वैद्यबुवांच्या घरी एक पेशंट आलेला असतो. वैद्यबुवा त्याला औषध देतात. हा पेशंट जाऊ लागतो तर त्याचा मोबाईल तेथेच हरवतो. वैद्यबुवा त्याला थांबवतात आणि त्याचा मोबाईल परत देऊन टाकतात. तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि म्हणते बाबा प्राजक्ता घरात नाही आहे. ती कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली आहे. हे ऐकून वैद्यबुवांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि इकडे असिस्टंट प्राजक्ताचा सगळा कच्चा चिठ्ठा सुलक्षणाला सांगते. ती सांगते की प्राजक्ताचे आईवडील हे लहानपणीच देवाघरी गेले. त्यानंतर प्राजक्ताचे मामा चंद्रशेखर वैद्य त्यांनीच प्राजक्ताला सांभाळलं, लहानचं मोठं केलं. हा माणूस खूप सच्चा आहे. कोणाचा खोटा पैसासुद्धा तो कधीच घेत नाही. पेशंटचे विनामूल्य इलाज तो करतो आणि कधीही पैशांची तमा त्याने केली नाही, फक्त चांगले कर्म केले आहेत. वैद्यबुवांचा प्राजक्तावर खूप जीव आहे. प्राजक्ता त्यांना आपल्या पोटच्या लेकीसारखी आहे. कदाचित त्यांच्या पोटच्या मुलीपेक्षा ते प्राजक्तावर जास्त प्रेम करतात आणि स्वतःच्या भाचीची खूप काळजी घेतात. मला नाही वाटत आलोकशी ते प्राजक्ताचं लग्न लावून देतील. हे ऐकून सुलक्षणा असिस्टंटकडे रागारागाने पाहत असते. असिस्टंट सांगते असो, वैद्यबुवा हे खरंच खूप चांगले आहेत आणि प्राजक्ताची काळजी घेतात, पण त्यांची बायको म्हणजे प्राजक्ताची मामी म्हणजे असून नसल्यासारखीच आहे. सुलक्षणा विचारते म्हणजे
तर असिस्टंट सांगते प्राजक्ताची जी मामी आहे ना तिने कधीच प्राजक्ताला जीव लावला नाही, प्राजक्तावर प्रेम केलं नाही. सुलक्षणा विचारते का? असिस्टंट सांगते याचं उत्तर आहे स्वतःच्या पोटच्या मुलीवर गरजेपेक्षा जास्त प्रेम किंवा आंधळं प्रेम. मामीला असं वाटतं की माझ्या मुलीला रंग नाही, रूप नाही, त्यामुळे तिच्या आयुष्यात कधीच काही चांगलं होऊ शकत नाही. आणि त्यात प्राजक्ता तिच्या मुलीपेक्षा दिसायला छान आहे, म्हणूनच हिच्यामुळेच माझ्या मुलीला त्रास होईल असा विचार करून मामीने कधीच प्राजक्ताला जीव लावला नाही, आईचं प्रेम दिलं नाही आणि आता मोठी झाल्यावर सुद्धा तिला नेहमी काही ना काहीतरी वाईट बोलत असते. सुलक्षणा हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. तर दुसरीकडे चारू किचनमध्ये काम करता करता भाग्या तेथे येते आणि विचारते, आई तू प्राजूला पाहिलंस का? तर चारू सांगते, नाही मी नाही पाहिलं. भाग्या म्हणते, अगं हे असं का बोलतेस? दुपारपासून ती घरात नाही आहे आणि तू सांगतेस की तू तिला पाहिलं नाही आहे. कोठे गेली आहे ती? तुला काही सांगून गेली आहे का? तर चारू म्हणते, जे झालं ना ते चांगलं झालं. जर ती घर सोडून गेली असेल ना तर तुझ्या मागची इडापिडा जाईल. भाग्याला खूप राग येतो. भाग्या चिडून म्हणते, आई काही पण बोलतेस तू, मी जाते तिला शोधायला. असं म्हणून भाग्या तेथून निघून जाते. त्यामुळे चारूला वाईट वाटतं. आणि इकडे असिस्टंट ही सुलक्षणाला सांगते त्यांच्या घरात अजून अशा 2 व्यक्ती आहेत ज्या आपल्या खूप फायद्याच्या आहेत. सुलक्षणा विचारते, कोणत्या? असिस्टंट सांगते, मामा आणि मामीचा मुलगा कौस्तुभ. तो खूप पोसलेला आहे. त्याच्याकडे जास्त पैसा नाही आहे, परंतु पैसा कमवण्याची हाव खूप आहे. त्यामुळे त्याच्या जेवढा पगार आहे ना त्याच्या फक्त अर्धाच पगार तो घरी सांगतो आणि अर्धा पगारच घरी देतो. बाकीचे पैसे स्वतःकडे ठेवतो. सुलक्षणा विचारते, मग त्या अर्ध्या पैशांचं तो काय करतो? तर असिस्टंट सांगते, जुगार खेळतो. कारण त्याला एका रात्रीत श्रीमंत व्हायचं आहे. त्यासाठी दर महिन्याचा अर्धा पगार तो जुगारातच उडवतो. आणि मग खरंच कौस्तुभ असेच पैसे जुगारात उडवत असतो. त्यानंतर असिस्टंट ही सुलक्षणाला सांगते, आपल्याकडे अजून एक असा मेंबर आहे जो आपल्या खूप फायद्याचा ठरू शकतो. कौस्तुभची बायको तृप्ती. तसं तर तिचे वडील एका मेडिकल शॉपमध्ये काम करतात, पण ती बाहेर सगळ्यांना सांगते की ते मेडिकल शॉप तिच्या वडिलांचंच आहे. आणि गरीब घरातील मुलगी असली तरीसुद्धा तिला पैशांची खूप हाव आहे. त्यामुळे घरात कोणालाही न सांगता एका सोनाराकडून तिने 3.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे आणि अजून ते पैसे परत केलेले नाही आहे. इकडे हा सोनार तृप्तीला म्हणतो, माझे पैसे कधी देणार? तर तृप्ती म्हणते, अहो फक्त 3.5 लाख रुपये तर आहेत, देते ना. सोनार चिडून म्हणतो, तुम्हाला खूप मदत दिली, पण तुम्ही माझे पैसे परत करायला तयार नाही आहात. पैसे घेताना कसा हात पुढे होतो, पण देताना मात्र हात पुढे होत नाही. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही माझे पैसे इतक्या दिवसांपासून थांबून ठेवले आहेत. जर पुढील 8 दिवसात मला माझे पैसे मिळाले नाही ना तर मी तुमच्या सासरे बुवांकडे येईल. तृप्ती घाबरून म्हणते, नाही नाही नाही, सासरे बुवांकडे नका येऊ. तर हा सोनार चिडून म्हणतो, आता कशी भीती वाटली तशीच भीती मनात ठेवा आणि माझे पैसे परत द्या, नाहीतर मी तुमच्या सासऱ्यांना येऊन भेटेल. अहो तो किती देव माणूस आहे आणि तुम्ही त्याच्या घरात राहून असे वागता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. असं म्हणून हा सोनार निघून जातो. त्यामुळे तृप्तीला खूप राग येतो. आणि इकडे प्राजक्ता ही सूर्यवंशी हाऊसमध्ये पोहोचते. सुलक्षणा दरवाजात उभी राहून तिची वाटच पाहत असते. अंबिका आणि प्रीतीसुद्धा तिची वाट पाहत असतात. प्राजक्ताला पाहून सुलक्षणाला खूप आनंद होतो. सुलक्षणा खुश होते. प्राजक्ताला कळतच नाही की सुलक्षणा सूर्यवंशींनी मला येथे भेटायला का बोलवलं आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी प्राजक्ताचा खूप जास्त अपमान झाल्यामुळे आणि हा अपमान सहन न झाल्यामुळे प्राजक्ताने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. घरात कोणालाच न सांगता ती घराबाहेर पडली आहे. पण आता मामा आणि भाग्याला मात्र तिची काळजी वाटते आहे की प्राजक्ता कोठे गेली असेल आणि घरी परत कधी येईल. आणि इकडे सुलक्षणा ही चातक पक्षाप्रमाणे प्राजक्ताची वाट पाहतीये की कधी एकदा प्राजक्ता घरी येते आणि माझा मुलगा सुधारतो, बरा होतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा प्राजक्ताला समर आणि समायराची टीचर म्हणून नोकरी देणार. प्राजक्ता या लहान मुलांबरोबर छान खेळत असेल, हसत असेल, त्यामुळे सुलक्षणा आणि अंबिका खुश होतील. पण सुलक्षणा म्हणेल, अंबिका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत प्राजक्ता आणि आलोकला एकमेकांच्या समोर येऊ द्यायचं नाहीये.
आणि जर आलोक यावेळेस येथे आला तर आपल्याला सगळ्यात आधी प्राजक्ताच्या अंगावरील हा जो लाल ड्रेस आहे ना त्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल, कारण आलोकला लाल रंग आवडत नाही. लाल रंग पाहताच तो आउट ऑफ कंट्रोल होतो आणि त्याच वेळेस चक्क आलोक हा आपल्या रूमच्या बाहेर येणार. नौकर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल, थांबा साहेब, थांबा साहेब, परंतु आलोक काही ऐकणार नाही. त्यामुळे सुलक्षणा खूप घाबरेल की आता काय करायचं. जर आलोकने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये या मुलीला पाहिलं, प्राजक्ताला पाहिलं, तर प्राजक्ताचं काही खरं नाही हे तिच्या लक्षात येईल. मग आता प्राजक्ताला कसं वाचवणार? प्राजक्ता ही आलोकच्या रागाचा सामना करू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.